नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 2024 मधील पुरस्कार आणि सन्मान या विषयावर व्हिडिओ बनवतो। यामध्ये आपण एकूण 40 प्रश्न प्लस स्पष्टीकरण पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 1000 लाईक ठेवलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरच 1000 लाईक पूर्ण करताल। तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जेनी एअरपेन बेक यांना प्रदान करण्यात आलेला आहे। लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर कॅरोस या पुस्तकाच्या लेखिका जेनिस एअरपेन बेक यांना 2024 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे। तर जेनी एअरपेन बेक बुकर पारितोषिक मिळविणारी पहिली जर्मन लेखिका आहे। तर या पुस्तकाचा अनुवादक मायकेल हॉफमन आहे। लक्षात ठेवा। तर गीतांजली स्त्री या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय लेखिका आहेत। लक्षात ठेवा। तर 2022 साली त्यांच्या रेत समाधी या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला होता। तर यानंतर मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 6 पदके जिंकलेली आहेत। लक्षात ठेवा, किती? 6 पदके जिंकलेली आहेत। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 विषयी भारताच्या 6 पदक विजेत्यांची यादी देखील पाहून घेऊयात। तर नेमबाज मनू भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिले पदक जिंकून दिले। लक्षात ठेवा। तर मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल मध्ये कांस्य पदक जिंकले आहे। तर पुढील पॉइंट आहे, मनू भाकर सरबजोत सिंग मिश्र संगीत स्पर्धेत भारताला दुसरे कांस्य पदक मिळवून दिलेले आहे। लक्षात ठेवा। तर पुढील पॉइंट आहे, तिसरे कांस्य पदक स्वप्नील कुसळेने भारताला नेमबाजी पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्सचे विजेतेपद मिळवून दिलेले आहे। तर यानंतर पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले आहे। लक्षात ठेवा। तर भालाफेकपटू नीरज चोप्रा त्याने 89.45 मीटर अंतरावर भालाफेक करून रौप्य पदक जिंकले आहे। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर पुढील पॉइंट आहे, कुस्तीपटू अमन सेहरावत याने पुरुष 57 किलो फ्री स्टाईल मध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे। लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे तिसरा, ऑगस्ट 2024 मध्ये फिजी सरकारने दिलेला सर्वोच्च सन्मान कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, द्रौपदी मुर्मू यांना। कोणाला? द्रौपदी मुर्मू यांना। लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फिजीला 2 दिवसीय महत्त्वाचा दौरा केला होता। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी सरकारने दिलेला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे। तर हा प्रतिष्ठित सन्मान भारत आणि फिजी यांच्यातील खोल आदर आणि मजबूत संबंधांचे प्रतीक आहे। लक्षात ठेवा। तर पुढील चौथा प्रश्न आहे मित्रांनो, तिमोर लेस्तेचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कॉलर ऑफ ऑर्डर ऑफ तिमोर लेस्ते कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, द्रौपदी मुर्मू यांना। लक्षात ठेवा मित्रांनो। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लेस्तेचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे। तर सार्वजनिक सेवा आणि शिक्षण, समाज कल्याण आणि महिला सबलीकरणासाठी केलेल्या समर्पणाची दाखल घेऊन हा पुरस्कार दिला जातो। लक्षात ठेवा। यानंतर पाचवा प्रश्न आहे, 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अट्टम या चित्रपटाचा। लक्षात ठेवा मित्रांनो। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची संपूर्ण घोषणा झाली आहे। तर यावेळी हे पुरस्कार 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या दरम्यान CBFC द्वारे सेन्सर प्रमाणपत्र मिळालेल्या चित्रपटांना देण्यात आलेले आहे। तर प्रमुख पुरस्कार देखील आपण पाहून घेऊयात। तर सर्वोच्च चित्रपट कोणता आहे? अट्टम मल्याळमचा चित्रपट आहे। लक्षात ठेवा। तर सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट कोणता आहे? फौजा। लक्षात ठेवा। तर सर्वोत्कृष्ट मनोरंजन चित्रपट कोणता आहे? कांतारा। लक्षात ठेवा मित्रांनो। तर राष्ट्रीय सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारे सर्वोत्तम वैशिष्ट्य चित्रपट कोणता आहे? कच्छ एक्सप्रेस। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर पुढील पॉइंट आहे, AVGC मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? ब्रह्मास्त्र भाग 1। लक्षात ठेवा। तर यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता कोणता आहे? ऋषभ शेट्टी, कांतारा चित्रपटामधला। लक्षात ठेवा। तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण आहेत?
नित्या मेनन आणि मानसी पारेख. लक्षात ठेवा. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण आहेत? सूरज बडजात्या. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट कोणता आहे? कार्तिकेय 2. लक्षात ठेवा. आणि यानंतर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणता आहे? गुलमोहर आहे. लक्षात ठेवा, गुलमोहर. तर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक गायक कोण आहेत? अरिजित सिंग आहेत. लक्षात ठेवा. तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता नीना गुप्ता, पवन राज मल्होत्रा. लक्षात ठेवा. आणि सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट बागी दी धी. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण पुढील 6वा प्रश्न पाहून घेऊयात. MS स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अनंत दर्शन शंकर यांना. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन बी हे योग्य उत्तर आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. अनंत दर्शन शंकर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिनचे अध्यक्ष यांना MS स्वामीनाथन यांना 2024चा पर्यावरण संरक्षण पुरस्कार जाहीर झालेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील पॉईंट आहे, रोटरी क्लब ऑफ मद्रास ईस्टने कॅविन केअर प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने हा पुरस्कार दिलेला आहे. तर डॉक्टर आनंद दर्शन शंकर यांनी वन्य औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी अनेक राज्यांच्या वन विभागासोबत जवळून काम केले आहे. लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न आहे 7वा. गुगलच्या CEOला IIT खरगपूरकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांचे नाव काय आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, सुंदर पिचाई नाव आहे. काय आहे? सुंदर पिचाई. लक्षात ठेवा. तर यानंतर प्रश्न आहे 8वा. अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियन तर्फे प्रतिष्ठित डिस्टिंग्विश्ड मेंटॉर ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जितेंद्र सिंग यांना. कोणाला? जितेंद्र सिंग यांना. लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांना लखनौ येथील ACP इंडिया चॅप्टरच्या 9व्या वार्षिक परिषदेत अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियन तर्फे प्रतिष्ठित विशिष्ट सल्लागार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर जुलै 2024 मध्ये रशियाच्या सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नरेंद्र मोदी यांना. लक्षात ठेवा. तर यानंतर महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशातील सर्वोच्च प्रतिष्ठित नागरी सन्मान द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल देऊन अधिकृतपणे सन्मानित केलेले आहे. तर 2019 मध्ये हा सन्मान जाहीर करण्यात आला. तर यानंतर मित्रांनो 10वा प्रश्न पाहून घेऊयात. सन 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजेच IOC द्वारे ऑलिम्पिक ऑर्डर या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित होणारा दुसरा भारतीय कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अभिनव बिंद्रा. कोण बनलेला आहे? अभिनव बिंद्रा. लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा याला ऑलिम्पिक चळवळीतील अतुलनीय योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजेच IOC कडून ऑलिम्पिक ऑर्डर प्रदान करण्यात येईल. लक्षात ठेवा. तर भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा पूर्वी हा सन्मान 1983 मध्ये इंदिरा गांधींना देण्यात आलेला होता. तर यानंतर मित्रांनो 11वा प्रश्न आहे. जुलै 2024 मध्ये फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार नाइट्स ऑफ द लीजन ऑफ ऑनर कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, रोशनी नादर मल्होत्रा यांना. कोणाला? रोशनी नादर मल्होत्रा यांना. लक्षात ठेवा. यानंतर पुढील 12वा प्रश्न पाहून घेऊया. तर आरोग्याच्या उभारणीसाठी कोणत्या भारतीय संस्थेला जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOचा 2024 नेल्सन मंडेला पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस या संस्थेला. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए हे योग्य उत्तर आहे. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस बेंगळुरू याला आरोग्य संवर्धनासाठी जागतिक आरोग्य संघटनेचा 2024 नेल्सन मंडेला पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न 13वा पाहून घेऊयात. डॉक्टर C नारायण रेड्डी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, शिवशंकरी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. कोणाला? शिवशंकरी यांना. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. प्रख्यात तामिळ लेखक शिवशंकरी यांची डॉक्टर C नारायण रेड्डी राष्ट्रीय साहित्य पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. शिवशंकरी यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल 5 लाख रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन गौरविण्यात येणार आहे. लक्षात ठेवा.
यानंतर 14वा प्रश्न आहे, जुलै 2024 मध्ये पॅरिसच्या ग्रॅव्हिन म्युझियमद्वारे विशेष सोन्याच्या नाण्यांनी सन्मानित होणारा पहिला भारतीय अभिनेता कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, शाहरुख खान बनलेला आहे. कोण बनलेला आहे? शाहरुख खान. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील 15वा प्रश्न आहे, वर्ल्ड स्पेस प्राइज 2024 कोणाला देण्यात येणार आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, चंद्रायन-3 मोहीमला. लक्षात ठेवा, चंद्रायन-3 मोहीमला. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया शॉर्टमध्ये. चंद्रायन-3ने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर यशस्वी लँडिंग केली. तर चंद्रायन-3च्या यशानंतर भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा जगातील पहिला देश बनलेला आहे. यानंतर मित्रांनो 16वा प्रश्न पाहून घेऊयात. तर GEEF ग्लोबल वॉटर टेक अवॉर्ड 2024 कोणाला देण्यात आलेला आहे? लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, केंद्रीय जल आयोग. लक्षात ठेवा, केंद्रीय जल आयोगाला. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया शॉर्टमध्ये. तर केंद्रीय जल आयोग म्हणजेच जलसंपदा क्षेत्रातील भारताची आघाडीची तांत्रिक संस्था आहे. लक्षात ठेवा. तर स्थापना झालेली आहे केंद्रीय जल आयोगाची 1945 मध्ये. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. लक्षात ठेवा. आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? कुशविंदर वोहरा. कोण आहेत? कुशविंदर वोहरा. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 17वा प्रश्न आहे, मे 2024 मध्ये युनायटेड नेशनचा प्रतिष्ठित मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राधिका सेन यांना. कोणाला? राधिका सेन यांना. ठीक आहे. यानंतर प्रश्न आहे 18वा, स्मृतिवन भूकंप मेमोरियल म्युझियमची युनेस्कोच्या प्रिक्स व्हर्साय पुरस्कार 2024 साठी कोणत्या राज्यात निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गुजरात या राज्यामध्ये. लक्षात ठेवा. यानंतर 19वा प्रश्न आहे, गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2024 साठी कोणत्या भारतीय पर्यावरणवादीची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, अशोक शुक्ला यांची. कोणाची? अशोक शुक्ला यांची. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर छत्तीसगडचे पर्यावरण कार्यकर्ते आणि छत्तीसगड बचाव आंदोलनाचे निमंत्रक अशोक शुक्ला यांची 2024च्या गोल्डमन पर्यावरण पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. लक्षात ठेवा. तर ग्रीन नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा हा पुरस्कार दरवर्षी जगभरातील तळागाळातील पर्यावरण चॅम्पियन्सना दिला जातो. लक्षात ठेवा. तर अशोक शुक्ला यांनी वनक्षेत्र आणि तेथील परिसंस्था वाचवण्यासाठी हसदेव अरण्य बचाव संघर्ष समितीची स्थापना केली होती. यानंतर मित्रांनो पुढील 20वा प्रश्न पाहून घेऊयात. तर सन 2024 मध्ये लता मंगेशकर दीनानाथ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, अमिताभ बच्चनला. कोणाला? अमिताभ बच्चन यांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात. तर यापूर्वी 2022 आणि 2023 मध्ये हा पुरस्कार अनुक्रमे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गायिका आशा भोसले यांना देण्यात आलेला होता. तर बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 21वा, एप्रिल 2024 मध्ये KISS मानवतावादी पुरस्कार 2021 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रतन टाटा यांना. कोणाला? रतन टाटा यांना. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर प्रसिद्ध उद्योगपती आणि परोपकारी टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना प्रतिष्ठित KISS मानवतावादी पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर हा पुरस्कार 2021 मध्ये रतन टाटा यांना जाहीर करण्यात आलेला होता. तर कोविड-19 महामारीमुळे हा पुरस्कार मिळविण्यास विलंब झाला आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 22वा, 2024 मध्ये 33व्या सरस्वती सन्मान 2023 साठी कोणत्या मल्याळम कवीची निवड झालेली आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्रभा वर्मा यांची. कोणाची? प्रभा वर्मा यांची. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी प्रभा वर्मा यांना हा सन्मान मिळालेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर 23वा प्रश्न आहे मित्रांनो, कॉस्पर हॅरी मॅसी अवॉर्ड 2024 ने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, प्रल्हाद चंद्र अग्रवाल आहेत. कोण आहेत? प्रल्हाद चंद्र अग्रवाल. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर भारतीय खगोल भौतिकशास्त्रज्ञ प्रल्हाद चंद्र अग्रवाल यांना दक्षिण कोरियाच्या बुसान येथे 45व्या
कॉस्पर वैज्ञानिक संमेलनाच्या उद्घाटन समारंभात प्रतिष्ठित कॉस्पर हॅरी मॅसी पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. तर अंतराळ संशोधनासाठी हा पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय आहेत. लक्षात ठेवा. तर अंतराळ संशोधन समितीविषयी आपण माहिती पाहून घेऊयात. तर स्थापना झालेली आहे 3 ऑक्टोबर 1958 मध्ये. मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्समध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर प्रश्न आहे 24वा. भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान द ऑर्डर ऑफ डूक गॅल्पो प्राप्त करणारे पहिले विदेशी प्रमुख कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, नरेंद्र मोदी बनलेले आहेत. कोण बनलेले आहेत? नरेंद्र मोदी. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. हा पुरस्कार पंतप्रधान मोदींना त्यांच्या भारत भूतान संबंधाच्या विकासात केलेल्या अतुलनीय योगदानासाठी आणि भूतानी राष्ट्र आणि लोकांसाठी त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी देण्यात आलेला आहे. तर यानंतर 25वा प्रश्न आहे 71व्या मिस वर्ल्ड 2024चा खिताब कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, क्रिस्टिना पिस्कोवा यांनी. लक्षात ठेवा, क्रिस्टिना पिस्कोवा यांनी. ठीक आहे. तर यानंतर 26वा प्रश्न आहे 2024 वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मोहम्मद सालेम यांनी. कोणी? मोहम्मद सालेम यांनी. ठीक आहे. यानंतर प्रश्न आहे 27वा 2024 मध्ये किती जणांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलेले आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 5. लक्षात ठेवा, ऑप्शन सी, 5 जणांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर आपण ते 5 जण पाहून घेऊयात. तर वैजयंतीमाला बाली, श्री कोनिडेला चिरंजीवी, श्री एम व्यंकय्या नायडू आणि श्री बिंदेश्वर पाठक. यानंतर शेवटचे आहे सुश्री पद्मा सुब्रमण्यम. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न 28वा आहे मार्च 2024 मध्ये कोणाला संगीत कलानिधी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेले आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, टी.एम. कृष्णा यांना. कोणाला? टी.एम. कृष्णा यांना. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील 29वा प्रश्न आहे 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गुलजार आणि जगद्गुरू राम भद्राचार्य यांना. लक्षात ठेवा मित्रांनो, दोन्ही योग्य उत्तर आहेत. त्यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय ज्ञानपीठ ट्रस्ट तर्फे दिला जाणारा भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे. तर भारतातील कोणताही नागरिक जो 8व्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या 22 पैकी कोणत्याही भाषेत लेखन करतो तो या पुरस्कारासाठी पात्र आहे. तर 11 लाख रुपये रोख मानपत्र आणि वांगदेवीची कांस्य मूर्ती असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो स्थापना झालेली आहे या पुरस्काराची 1961 मध्ये. लक्षात ठेवा. आणि पहिला विजेता कोण होता? शंकर कुरूप होता 1965 मध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर 30वा प्रश्न आहे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, शाहरुख खानला मिळालेला आहे. कोणाला? शाहरुख खानला. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे? शाहरुख खान. लक्षात ठेवा. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी. आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? जवान. त्यानंतर प्रश्न आहे 31वा 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, किलियन मर्फी यांना. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन ए हे योग्य उत्तर आहे. तर यानंतर प्रश्न आहे 32वा 77व्या बाफ्टा अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, एम्मा स्टोन यांना. कोणाला? एम्मा स्टोन यांना. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 77वा बेफ्टा पुरस्कार 2024 आवृत्ती होती 77वी. लक्षात ठेवा. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? ओपन हायमर. लक्षात ठेवा. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एम्मा स्टोन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता सिलियन मर्फी. कोण आहेत? सिलियन मर्फी. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे? सिलियन मर्फी. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 33वा प्रश्न आहे 2024 मध्ये देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न किती जणांना दिला जाईल? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 5 जणांना दिला जाईल. किती जणांना? 5 जणांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर 4 जणांना मरणोत्तर दिला जाईल हे लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे. तर माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांना, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंग राव यांना, शास्त्रज्ञ एम.एस. स्वामीनाथन यांना आणि कर्पूरी ठाकूर बिहार राज्याचे मुख्यमंत्री यांना देखील. आणि शेवटचा आहे लालकृष्ण अडवाणी यांना 7वे उपपंतप्रधान. लक्षात ठेवा.
भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तर 1954 मध्ये भारतरत्नाची स्थापना झाली आहे. लक्षात ठेवा. तर प्राप्तकर्त्यांना राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेले सदन म्हणजेच प्रमाणपत्र आणि पिंपळाच्या पानाच्या आकाराचे पदक प्राप्त होते. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील 34वा प्रश्न आहे. आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव सन्मान 2023 ने कोणाला सन्मानित केले जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी रंजन गोगोई यांना. कोणाला? रंजन गोगोई यांना. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई भारताचे 46वे CJI हे पद धारण करणारे ईशान्येकडील पहिले न्यायाधीश होते. लक्षात ठेवा. तर 35वा प्रश्न आहे. 75व्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये कोणत्या मंत्रालयाच्या झांकीला सर्वोत्कृष्ट झांकी पुरस्कार मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सांस्कृतिक मंत्रालयाला. लक्षात ठेवा मित्रांनो. तर 36वा प्रश्न आहे. जानेवारी 2024 मध्ये प्रतिष्ठित स्कायट्रॅक्स अवॉर्ड मध्ये कोणत्या देशाच्या चांगी विमानतळाला 2023 साठी जागतिक सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सिंगापूर. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए सिंगापूर. ठीक आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 37वा. 2024 मध्ये किती जणांना पद्म पुरस्कार देण्यात आलेला आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 132 जणांना. किती जणांना? 132 जणांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2024 साठी 132 पद्म पुरस्कारांना मंजुरी दिलेली आहे. तर या पुरस्काराच्या याद्या आहेत पद्मविभूषण 5, पद्मभूषण 17 आणि पद्मश्री 110. लक्षात ठेवा. तर 38वा प्रश्न आहे. 69व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रणबीर कपूर यांना. कोणाला? रणबीर कपूर यांना. ठीक आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 39वा प्रश्न आहे. व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024 कोणत्या भारतीयाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पूर्णिमा देवी बर्मन यांना. कोणाला? पूर्णिमा देवी बर्मन यांना. ठीक आहे. यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे 40वा. तर कोणत्या राज्याला जीवनदान पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी आंध्र प्रदेश या राज्याला. लक्षात ठेवा. कोणत्या राज्याला? आंध्र प्रदेश या राज्याला. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात. तर प्रथमच आंध्र प्रदेशाला अवयवदान आणि जनजागृती मोहिमेतील त्यांच्या सेवांची दखल घेऊन जीवनदान पुरस्कार मिळालेला आहे. तर राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो शॉर्ट माहिती खूप इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न पाहूयात. 2024 मध्ये देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न किती जणांना दिला जाईल? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.